साठी कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। अमित शहा पाचाड इथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला वंदन करणार आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त तैनात आहे। रायगडावरती आज शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त उपस्थित आहेत। अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती रायगडावरती सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर आपण या दोन्ही ठिकाणची दृश्य बघतोय। पाचाड इथे जिजाऊंच्या स्मारकाला जाऊन ते अभिवादन करतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पाचाडला जाणार आहेत आणि जिजाऊंच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन तिथे अभिवादन करतील। पाचाड इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण बघूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं रायगड किल्ल्याची अमित शहा भेट घेणार आहेत। तत्पूर्वी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या मा जिजाऊ यांच्या समाधीस्थळाला देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देताना पाहायला मिळतील। यावेळेस राज्याचे जे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासोबतच सगळं मंत्रिमंडळ जे आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहे। रायगड किल्ल्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर पाचाड इथं राजमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी आहे पाचाडला आणि त्या समाधी स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा किल्ल्यावर जातील। या समाधी स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे। या हेलिपॅडवरून या ठिकाणी अमित शहा येतील आणि त्यानंतर किल्ल्यावर साधारणपणे 2 ते 2.5 तासाचा कालावधी त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यानंतर अमित शहा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी जाणार आहेत। आज दिवसभरातलं रायगड जिल्ह्यातलं शेड्यूल आणि त्यानंतर पुन्हा अमित शहा मुंबईला जाताना आपल्याला पाहायला मिळतील। मुंबईत देखील काही कार्यक्रमांचं आणि बैठकांचं आयोजन अमित शहा यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। अमित शहांच्या दौऱ्याच्या निमित्तानं पूर्णपणे कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय स्थानिक पोलीस असतील, यासोबतच राज्य राखीव दलाचे जवान असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी दाखल आहे आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा या संपूर्ण परिसराला देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच अमित शहांचं या पाचाड नगरीमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातल्या विविध कार्यक्रमांना रायगड किल्ल्यावरती उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, रायगड। खासदार उदयनराजे भोसले हे किल्ले रायगडाच्या